आज आपण पाहणार आहोत पक्षांतर बंदी. 1985च्या 52व्या घटना दुरुस्ती कायद्याने एका राजकीय पक्षातून दुसऱ्या राजकीय पक्षात पक्षांतर केल्याच्या कारणास्तव संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद केली आहे. ऐकू या उद्देशासाठी घटनेच्या 4 कलम 101, 102, 190 व 191 मध्ये बदल केले गेले आणि संविधानात नवीन अनुसूची 10वी अनुसूची समाविष्ट केली गेली. या कायद्याला बऱ्याचदा दलबदल विरोधी कायदा असे संबोधले जाते. पदाच्या किंवा भौतिक फायद्यांच्या आमिषाने किंवा इतर तत्सम विचारांनी प्रेरित राजकीय पक्षांतराचे वाईट परिणाम किंवा दुष्प्रवृत्ती टाळण्यासाठी हा कायदा करण्यात आला. तत्वशून्य आणि अनैतिक राजकीय पक्षांतरांना आळा घालून भारतीय संसदीय लोकशाहीची बांधणी मजबूत करणे हा या कायद्याचा हेतू आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी यांचे वर्णन सार्वजनिक जीवन स्वच्छ करण्याच्या दिशेने पहिले पाऊल असे केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने 52वे दुरुस्ती विधेयक, दलबदल विरोधी विधेयक मंजूर करणे हा भारतीय लोकशाहीच्या परिपक्वता आणि स्थिरतेचा पुरावा आहे असे तत्कालीन केंद्रीय कायदा मंत्री म्हणाले होते. अधिनियमाच्या तरतुदी. प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट. 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणास्तव संसद आणि राज्य विधानसभा सदस्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात तरतुदी आहेत. PYQ. अपात्रता डिस्क्वालिफिकेशन. राजकीय पक्षांचे सदस्य मेंबर ऑफ पॉलिटिकल पार्टीज कोणत्याही राजकीय पक्षाचे संबंधित व्यक्ती सभागृहाचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरते जर त्याने अशा राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडले किंवा त्याने अशा पदाची पूर्वपरवानगी न घेता त्याच्या राजकीय पक्षाने जारी केलेल्या कोणत्याही निर्देशाविरुद्ध सभागृहात मतदान केले किंवा मतदान करण्यापासून तो दूर राहिला. अशा कृत्याला पक्षाने 15 दिवसाच्या आत त्याला माफ केले गेले नाही तर अशा सदस्याला अपात्र ठरविले जाते. अपक्ष सदस्य इंडिपेंडंट मेंबर्स. सभागृहातील अपक्ष सदस्य त्यांच्या निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास तो सभागृहाचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. नामनिर्देशित सदस्य नॉमिनेटेड मेंबर्स. सदनाचा नामनिर्देशित सदस्य ज्या तारखेपासून सभागृहात नामनिर्देशित केला जातो त्या तारखेपासून 6 महिन्याच्या कालावधीनंतर तो कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास सभागृहाचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतो. याचा अर्थ असा की या अपात्रतेला बळी न पडता सभागृहात स्थान घेतल्यापासून 6 महिन्याच्या आत तो कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकतो. अपवाद एक्सेप्टेशन. पक्षांच्या 2/3 सदस्यांनी विलिनीकरणास सहमती दिलेली असते तेव्हा ते विलिनीकरण पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत येत नाही. PYQ. तसेच जर एखादा सदस्य सभागृहाचा पीठासीन अधिकारी म्हणून निवडून आल्यानंतर स्वेच्छेने त्याच्या पक्षाचे सदस्यत्व सोडतो किंवा तो पद धारण करणे सोडल्यानंतर पुन्हा त्यात सामील होतो ही कृती या कायद्यांतर्गत येत नाही. कारण असे करण्यास सभागृहाची प्रतिष्ठा आणि पक्षपातीपणा राखण्यासाठी आवश्यक आहे. पक्षाच्या 1/3 सदस्यांचे विभाजन झाल्यास अपात्रतेपासून सूट मिळण्याशी संबंधित 10व्या अनुसूचीची तरतूद 2003च्या 91व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे हटविली गेली आहे. याचा अर्थ असा आहे की पक्षाच्या 1/3 सदस्यांना पक्षांतर करण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे. पक्षांतरांचा निर्णय घेणारे प्राधिकरण डिसाइडिंग अथॉरिटी. पक्षांतरामुळे उद्भवलेल्या अपात्रतेबाबत कोणताही प्रश्न सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याने ठरवावा असे कायद्यामध्ये नमूद केलेले आहे. मूलतः पीठासीन अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम आहे आणि कोणत्याही न्यायालयात त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. तथापि किहोतो होलोहान प्रकरणात 1993 सर्वोच्च न्यायालयाने ही तरतूद सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र काढून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या आधारावर घटनाबाह्य म्हणून घोषित केली. त्यात पीठासीन अधिकारी 10व्या अनुसूचीच्या अंतर्गत प्रश्नाचा निर्णय घेताना न्यायाधिकरण म्हणून कार्य करतात असे नमूद केले होते. त्यामुळे इतर कोणत्याही न्यायाधिकरणाप्रमाणेच त्याचा निर्णय दोष, विकृती इत्यादी कारणास्तव न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन आहे. नियम बनविण्याचा अधिकार. रूल मेकिंग पॉवर. सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला 10व्या अनुसूचीतील तरतुदी लागू करण्यासाठी नियम करण्याचा अधिकार असतो. असे सर्व नियम 30 दिवसात सभागृहासमोर ठेवले पाहिजेत. सभागृह त्यांना मान्यता देऊ शकते किंवा सुधारू शकते किंवा ते नामंजूर करू शकते. पुढे पीठासीन अधिकारी असे निर्देश देऊ शकतो की अशा नियमांच्या कोणत्याही सदस्याने जाणून-बुजून उल्लंघन केल्यास सभागृहाच्या विशेष अधिकाराच्या उल्लंघनाप्रमाणेच कारवाई केली जाईल. अशा बनविलेल्या नियमानुसार पीठासीन अधिकाऱ्याला सभागृहातील सदस्याकडून तक्रार आल्यावरच पक्षांतराचा खटला चालविता येतो. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याने सदस्याला ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्यांचे स्पष्टीकरण सादर करण्याची संधी दिली पाहिजे. तो हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी पाठवू शकतो. त्यामुळे पक्षांतराचा त्वरित आणि स्वयंचलित परिणाम होत नाही. पक्षांतर बंदी कायद्याचे फायदे. ॲडव्हान्टेज ऑफ अँटी डिफेक्शन लॉ. पक्षांतर विरोधी कायद्याचे फायदे असे की पक्ष बदलण्याचे खासदार किंवा आमदाराची प्रवृत्ती तपासून पक्षांना अधिक स्थिरता प्रदान करते. हा कायदा पक्षांच्या विलिनीकरणाच्या मार्गाने विधिमंडळातील पक्षांची लोकशाही पुनर्संरचना सुलभ करते. त्यामुळे राजकीय स्तरावरील भ्रष्टाचार तसेच त्यावर होणारा गैरविकास खर्च कमी होतो. हा कायदा प्रथमच राजकीय पक्षांच्या अस्तित्वाला एक स्पष्ट घटनात्मक मान्यता देतो. अँटी डिफेक्शन लॉ.
भारताचे संविधान 10वी अनुसूची अनुच्छेद 102 मधलं 2 आणि 191 मधलं 2 पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतुदी. एक अर्थ लावणे. या अनुसूचित संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर सभागृह याचा अर्थ संसदेचे कोणतेही सभागृह किंवा राज्याच्या विधानसभेचे किंवा यथास्थिती विधानमंडळाचे कोणतेही सभागृह असा आहे. परिच्छेद 2 किंवा परिच्छेद 4 यांच्या तरतुदीनुसार कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य असलेला असा जो कोणी सभागृहाचा सदस्य असेल त्याच्या संबंधात विधानमंडळ पक्ष याचा अर्थ त्या सभागृहाचे जे सदस्य त्यावेळी उक्त तरतुदीनुसार त्या पक्षाचे असतील असे सर्व सदस्य मिळून बनलेला गट असा आहे. सभागृहाच्या एखाद्या सदस्यांच्या संबंधात मूळ राजकीय पक्ष याचा अर्थ परिच्छेद 2 मधील उपपरिच्छेद 1 च्या प्रयोजनार्थ तो सदस्य ज्या पक्षाचा असेल तो राजकीय पक्ष असा आहे. परिच्छेद याचा अर्थ या अनुसूचीचा परिच्छेद असा आहे. 2 पक्षांतरांच्या कारणावरून अपात्र होणे. 3 परिच्छेद 4 व 5 यांनी तरतुदींना अधीन राहून कोणत्याही राजकीय पक्षाचा एखाद्या सभागृहाचा सदस्य जर त्याने अशा राजकीय पक्षाचे आपले सदस्यत्व स्वेच्छेने सोडून दिले तर किंवा तो ज्या राजकीय पक्षाचा आहे त्या राजकीय पक्षाकडून किंवा त्या पक्षाने या संबंधात प्रतिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून अगर प्राधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या कोणत्याही निर्देशाविरुद्ध जाऊन जर त्याने दोहोपैकी कोणत्याही बाबतीत अशा राजकीय पक्षाची व्यक्तीची किंवा प्राधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय अशा सभागृहात मतदान केले किंवा करण्याचे वर्जिले असेल आणि अशा मतदानापासून किंवा वर्जनापासून 15 दिवसाच्या आत अशा राजकीय पक्षाने किंवा व्यक्तीने किंवा प्राधिकाऱ्याने असे मतदानाचे किंवा वर्जनाचे कृत्य क्षमापित केलेले नसेल तर तो सदस्य सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र होईल. स्पष्टीकरण. या उपपरिच्छेदाच्या प्रयोजनार्थ सभागृहाचा निवडून आलेला सदस्य हा त्याला ज्या राजकीय पक्षाने कोणतेही असल्यास अशा सदस्यत्वाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे केले होते त्या राजकीय पक्षाचा असल्याचे मानले जाईल. सभागृहाचा नामनियुक्त सदस्य हा असा सदस्य म्हणून त्याची नामनियुक्ती होण्याच्या दिनांकास कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य असेल त्या बाबतीत तो अशा राजकीय पक्षाचा असल्याचे मानले जाईल. 2 अन्य कोणत्याही बाबतीत अनुच्छेद 99 किंवा यथास्थिती अनुच्छेद 188 च्या आवश्यकतांचे पालन केल्यानंतर ज्या दिनांकास तो स्थानापन्न होईल त्या दिनांकापासून 6 महिने संपण्यापूर्वी तो ज्या राजकीय पक्षाचा सदस्य होईल किंवा यथास्थिती प्रथमतः सदस्य होईल त्या पक्षाचा तो सदस्य असल्याचे मानले जाईल. सभागृहाचा निवड आलेला जो सदस्य कोणत्याही राजकीय पक्षाने उभा केलेला उमेदवार या नात्याने नव्हे तर अन्यथा असा सदस्य म्हणून निवडून आला असेल तो अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाला तर तो त्या सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र होईल. एक संविधान 52वी सुधारणा अधिनियम 1985 यांच्या कलम 6 द्वारे दाखल केली 1 मार्च 1985 रोजी व तेव्हापासून संविधान 91वी सुधारणा अधिनियम 2003 यांच्या कलम 5 द्वारे विवक्षित मजकूर काढला. वरील अधिनियमाच्या कलम 5 द्वारे या मजकुराऐवजी परिच्छेद 3, 4 व 5 दाखल केले. भारताचे संविधान 10वी अनुसूची 3 सभागृहाचा नामनियुक्त सदस्य अनुच्छेद 99 किंवा यथास्थिती अनुच्छेद 188 च्या आवश्यकतेचे पालन केल्यानंतर ज्या दिनांकात स्थानापन्न होईल त्या दिनांकापासून 6 महिने संपल्यानंतर तो कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाला तर तो त्या सभागृहाचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र होईल. 4 या परिच्छेदातील पुरोगामी तरतुदीमध्ये काही अंतर्भूत असले तरी जी व्यक्ती संविधान 52वी सुधारणा अधिनियम 1985 यांच्या प्रारंभात सभागृहाचा सदस्य असेल मग ती असा सदस्य म्हणून निवड आलेली असो वा नामनियुक्त झालेली असो ती व्यक्ती एक अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी एखादा राजकीय पक्षाचा सदस्य असेल या बाबतीत ती अशा राजकीय पक्षाने उभा केलेला उमेदवार या नात्याने सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आलेली आहे असे या परिच्छेदातील उपपरिच्छेद 1 याच्या प्रयोजनार्थ मानले जाईल. 2 अन्य कोणत्याही बाबतीत कोणत्याही राजकीय पक्षाने उभा केलेला उमेदवार या नात्याने नव्हे तर अन्यथा निवडून आलेला असा सभागृहाचा निर्वाचित सदस्य आहे असे या परिच्छेदातील उपपरिच्छेद 2 च्या प्रयोजनार्थ मानले जाईल किंवा यथास्थिती तो सभागृहाचा नामनियुक्त सदस्य आहे असे या परिच्छेदातील उपपरिच्छेद 3 च्या प्रयोजनार्थ मानले जाईल. 4 पक्षांतराच्या कारणावरून येणारी अपात्रता विलिनीकरणाच्या बाबतीत लागू नाही. जर सभागृहाच्या एखाद्या सदस्याचा मूळ राजकीय पक्ष अन्य एखाद्या राजकीय पक्षात विलीन झाला आणि त्या सदस्याने असा दावा केला की तो स्वतः व त्याच्या मूळ राजकीय पक्षाचे अन्य काही सदस्य हे अशा अन्य राजकीय पक्षाचे किंवा यथास्थिती अशा विलिनीकरणामुळे बनलेल्या नवीन पक्षाचे सदस्य झाले आहेत किंवा यांनी विलिनीकरण स्वीकारले नाही व स्वतंत्र गट म्हणून कार्य करण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे तर परिच्छेद 2 या उपपरिच्छेद 1 अन्वये तो सदस्य अपात्र ठरणार नाही आणि अशा विलिनीकरणाच्या वेळेपासून असा अन्य राजकीय पक्ष किंवा नवीन राजकीय पक्ष किंवा यथास्थिती गट म्हणजे तो सदस्य ज्या पक्षाचा आहे असा राजकीय पक्ष होय असे परिच्छेद 2 मधील उपपरिच्छेद 1 च्या प्रयोजनार्थ आणि तो त्याचा मूळ राजकीय पक्ष होय असे या उपपरिच्छेदाच्या प्रयोजनार्थ मानले जाईल. 2
सभागृह सदस्यांच्या विधानमंडळ पक्षातील किमान 2/3 एवढ्या सदस्यांनी मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणास संमती दिली तरच फक्त संबंधित पक्षाचे विलिनीकरण घडून आले असे या परिच्छेदातील उपपरिच्छेद 1 च्या प्रयोजनार्थ मानले जाईल. 5 सूट. या अनुसूचित काही अंतर्भूत असले तरी जी व्यक्ती लोकसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष अथवा राज्यसभेचा उपसभापती अथवा एखाद्या राज्याच्या विधान परिषदेचा सभापती किंवा उपसभापती अथवा एखाद्या राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून त्या पदावर निवडून आलेली आहे ती व्यक्ती. जर अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या राजकीय पक्षाची होती त्या पक्षाचे सदस्यत्व तिने स्वच्छेने सोडून दिले आणि त्यानंतर जवळ ती असे पद धारण करीत आहे तोवर त्या राजकीय पक्षात पुन्हा सामील झाली नाही किंवा अन्य राजकीय पक्षाचा सदस्य झाली नाही तर किंवा अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या पक्षाची होती त्या राजकीय पक्षाचे आपले सदस्यत्व तिने सोडून दिल्यावर जेव्हा ती असे पद धारण करण्याचेच बंद होईल तेव्हा ती अशा राजकीय पक्षात पुन्हा सामील झाली तर ती या अनुसूची अन्वये अपात्र ठरणार नाही. एक संविधान 91 सुधारणा अधिनियम 2003 यांच्या कलम 5 द्वारे परिच्छेद 3 काढला. भारताचे संविधान 10वी अनुसूची. पक्षांतराच्या कारणावरून येणाऱ्या अपात्रतेसंबंधीच्या प्रश्नाचा निर्णय. सभागृहाचा एखादा सदस्य या अनुसूची अन्वये अपात्र ठरला आहे किंवा काय असा कोणताही प्रश्न उद्भवला तर तो प्रश्न अशा सभागृहाचा सभापती किंवा यथास्थिती अध्यक्ष यांच्याकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल व त्याचा निर्णय अंतिम असेल. परंतु असे की सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्ष अपात्र झाला आहे किंवा काय असा प्रश्न उद्भवला असेल त्या बाबतीत तो प्रश्न या संबंधात सभागृह निवडून देईल असा सभागृह सदस्याकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल व त्याचा निर्णय अंतिम असेल. 2. या अनुसूची अन्वये सभागृहाच्या एखाद्या सदस्याच्या अपात्रतेबाबतच्या कोणत्याही प्रश्नासंबंधी या परिच्छेदाच्या उपपरिच्छेद 1 अन्वये केले जाणारे सर्व कामकाज म्हणजे अनुच्छेद 122च्या अर्थांतर्गत संसदेतील कामकाज होय किंवा यथास्थिती अनुच्छेद 212च्या अर्थांतर्गत राज्य विधानमंडळातील कामकाज होय असे मानले जाईल. न्यायालयांच्या अधिकारास आटकाठी. या संविधानात काहीही असले तरी या अनुसूची अन्वये सभागृहाच्या एखाद्या सदस्याच्या अपात्रतेशी निगडीत असलेल्या कोणत्याही बाबीच्या संबंधात कोणत्याही न्यायालयाला कोणताही अधिकारिता असणार नाही. 8 नियम. 1. या परिच्छेदाच्या उपपरिच्छेद 1 च्या तरतुदींना अधीन राहून सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्ष या अनुसूचीतील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी नियम करू शकेल आणि विशेषतः व पुरोगामी तरतुदीच्या सर्वसाधारणतेस बाद न येता अशा नियमामध्ये पुढील गोष्टीसाठी तरतूद करता येईल. सभागृहाचे वेगवेगळे सदस्य ज्या राजकीय पक्षाचे सदस्य असतील त्या बाबतच्या असल्यास नोंदवह्या किंवा अन्य अभिलेख ठेवण्यासंबंधी. एखाद्या विधानमंडळ पक्षाच्या नेत्याला सभागृहाच्या एखाद्या सदस्याच्या संबंधात परिच्छेद 2 च्या उपपरिच्छेद 1 च्या खंड ख मध्ये निर्देशल्यानुसार अशा सदस्याबाबत कोणत्याही प्रकारचे क्षमापण करण्याविषयी जो अहवाल द्यावा लागेल आणि असा अहवाल ज्या मुदतीत व ज्या प्राधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल त्यासंबंधी. एखाद्या राजकीय पक्षाला सभागृहाच्या कोणत्याही सदस्यांना अशा राजकीय पक्षात प्रवेश देण्याबाबत जे अहवाल द्यावे लागतील आणि असे अहवाल सभागृहाच्या ज्या अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतील त्यासंबंधी आणि अशा प्रश्नांचा निर्णय करण्यासाठी जी चौकशी करण्यात येईल अशा कोणत्याही चौकशीची कार्यपद्धती यासह परिच्छेद 6 च्या उपपरिच्छेद 1 मध्ये निर्देशलेल्या कोणत्याही प्रश्नाचा निर्णय करण्याच्या कार्यपद्धतीसंबंधी. 2. या परिच्छेदाला उपपरिच्छेद 1 अन्वये सभागृहाच्या सभापतीने किंवा अध्यक्षाने केलेले नियम ते करण्यात आल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर सभागृहापुढे ते एका सत्राने किंवा 2 किंवा त्याहून अधिक सत्र मिळून बनलेल्या अशा एकूण 30 दिवसांच्या कालावधीकरिता सत्रासीन असताना मांडण्यात येईल आणि 30 दिवसांचा उक्त कालावधी संपल्यानंतर तत्पूर्वीच्या सभागृहाने फेरबदलासह किंवा त्याशिवाय मान्य केले नाही तर ते नियम प्रभावी होतील आणि सभागृहाने ते याप्रमाणे मान्य केले तर अशा मान्यतेनंतर ते ज्या रूपात मांडले गेले होते त्या किंवा यथास्थिती अशा फेरबदल केलेल्या रूपातच प्रभावी होतील आणि जर ते त्याप्रमाणे अमान्य करण्यात आले तर ते मुळीच प्रभावी होणार नाहीत. 3. एखाद्या सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्ष अनुच्छेद 105 किंवा यथास्थिती अनुच्छेद 114 यांच्या तरतुदीस आणि या संविधानान्वये त्याला जो इतर कोणताही अधिकार असेल त्याला बाद न देता असे निर्देशित करू शकेल की या परिच्छेदान्वये करण्यात आलेल्या नियमांचे कोणत्याही व्यक्तीकडून हेतुपुरस्सर उल्लंघन झाल्यास त्याबद्दल सभागृहाच्या विशेषाधिकार भंगाच्या बाबतीत जशी कारवाई करण्यात येते तशाच पद्धतीने कारवाई करण्यात येईल. क्योतो होलोन व्ही झोचिलू यांनी इतर 1922 SSC 309 मधील बहुमताच्या आधारे अनुच्छेद 368 अनुसमर्थनाच्या अभावी परिच्छेद 7 विधिग्राह्य घोषित करण्यात आला आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.